चांगली खेळपट्टी सजवलेली आहे, चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। भिवंडी तालुक्यातील चाचणी स्पर्धेनंतर आपण जर पाहिलं तर 40+ भिवंडीतील मिनी वर्ल्ड कप म्हणून संबोधला जाणारी स्पर्धा मित्र अतिशय चांगल्या पद्धतीची खेळायला होते। सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात, गोलंदाज ही होते तयार। अरुण पाटील गोलंदाज मार्क वरती, पंचांचा अधिकृत केला जातोय इशारा। पहिल्या चेंडूचा श्रीगणेश करण्यासाठी अरुण पाटील टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। विनोद आणि धीरज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात पाहायला मिळते। दोन संघामधील द्वंद्व युद्ध सुरुवात, पहिला चेंडू यावेळेस गॅप मध्ये खेळून काढलेला आहे, क्या बात आहे। पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा पार जातोय चौकार। निश्चित आपण पाहिलं तर आक्रमक रूप धारण करणं गरजेचं असतं, कारण कमी षटकांचे सामने अर्थात 4 षटकांचे सामने जेव्हा असतील त्यावेळेस तुम्हाला आक्रमणच करावा लागतोय आणि तो आक्रमण पवित्रा इथं मात्र विनोद मात्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे, परंतु गॅप शोधता आला नाही। या क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, इथं मात्र पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते। 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते। अरुण पाटील पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती, कमबॅक केलेला आहे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक चांगला फटका कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढला होता विनोद म्हात्रे याने। यावेळेस धीरज येतोय, धीरज म्हात्रे चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं याला खेळाडूलाही। इथेही पाहू शकता आपण क्रिकेटचा खेळ, परंतु फुटबॉलचा रिझन चेंडूला मात्र स्टॉप केलेला आहे, अन्यथा आपण पाहिल्यात चौकार झाला असता जर त्याला मुळीच जागा नाहीये। एकदा खर्च झाली जाते, एका धावेने 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया तयार होते, आता मात्र विनोद म्हात्रे अरुण पाटील यावेळेस रिव्हर्सचा अटॅक यूज केला होता, परंतु अवतच बॅटवरती चेंडू घेता आला नाहीये। या फटक्याबद्दल लगा तो आबाद नाही तो बर्बाद अशी परिस्थिती या फटक्यामागे आपण नेहमी पाहायला मिळते, तरी तेवढ्या ताकदी तोलामोलाने आणि आवडीने हा फटका खेळला जातोय। यावेळेस क्लास आहे, क्लास इज अ परमानंट। आपण पाहिलं तर फॉर्म कधीतरी डगमगला जातोय, परंतु क्रिकेटचा जो क्लास आहे तो या चेंडूवरती पाहायला मिळाला, चौकार येतो इथेही। अतिशय क्लासिकल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। 2 चौकार जे बॅट मधून आले विनोद म्हात्रे यांच्या, काय फटके खेळले गेले चौकाराने। आपण पाहिले धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या अंकावरती। आतापर्यंत 2 चौकार विनोद म्हात्रे यांच्या बॅट मधून। आजच्या दिवसातील दुसरी मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते। पहिली मॅच श्री वेताल कोपर या संघाने हस्तगत केली। या मॅच वरती पकड कोण मजबूत करेल येणारा काळ सांगून जाईल। मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे, यावेळेस उडवलाय ऑन साइड ला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू मात्र थांबणार नाही, जाईल हाय चेंडू सीमा पार आणि येतोय आणखी एक दमदार असरदार चौकार। येस, आपण जर पाहिलं ना तर या चौकाराच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे। कालचा दिवस राहिला होता की त्या पूर्ण दिवसामध्ये भरपूर रन आपल्याला पाहायला मिळाल्या, 45+ सर्वच धावा आपण पाहायला मिळत होत्या। आणि आज या ठिकाणी सुद्धा सुरुवात मात्र गंगामाता गोंदवली संघाने एक स्फोटक केलेले आहे, आक्रमण केलेलं आहे गोलंदाजांवरती। षटक क्रमांक दुसरं इथं मात्र पाहायला मिळते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये, तर विनंती असेल तिसऱ्या पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। तिसरे पंच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अरुण पाटील यांनी 14 धावा खर्च केलेल्या आहेत।
इंद्रपाल तरे यावेळेस येतोय गोलंदाजी मार्क वरती. या हंगामामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतं गावदेवी सोनाले. आतापर्यंत प्रथम क्रमांकाची एक आणि द्वितीय क्रमांकाची एक अशा 2 ट्रॉफ्यांवरती आपलं नाव कोरलेलं आहे आणि या टॉप 10 मध्ये आपलं नाव प्रस्थापित करून ठेवलेलं आहे. परंतु गोंदवली संघाला अजूनही कुठल्या ट्रॉफीचा मानकरी झालेला नाहीये. तर या स्पर्धेमध्ये पाहूया तो मानकरी होईल का. पुढील चेंडू हाताळण्यासाठी इंद्रपाल तरे तयार होतोय. यावेळेस आपण पाहिलं फ्लाइट डिलिव्हरी होती. चेंडूला खेळून काढलेला आहे. पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न अचूकरित्या पूर्ण होतोय आणि विनोद म्हात्रे यांनी तिसऱ्या धावीचा सुद्धा मानस धरला होता परंतु ती पूर्तता झाली नाहीये. 2च धावा या चेंडूवरती 16 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. आपण जर पाहिली तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 हॅट्रिक विकेट हॅट्रिक पाहायला मिळत आहेत तानाजी पाटील आणि प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस सोडवलाय ऑन साइडला शतरसिंग आहे तैनात. पाहूया एक धाव कंप्लीट केली जाते आणि थोडीशी चुकी लगेच एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन आणि 2 धावा अतिशय अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने 18 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे दिला जातोय सन्मान्य चिंतामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. कूलर यावेळेस पॉईंटच्या रिझनला खेळून काढलेला आहे. पाहू शकता आपण एक धाव घेतलेली आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. इथेही रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. अतिशय स्फूर्ती पाहायला मिळते. फिटनेस का फंडा म्हणून ओळखला जाणारा खेळ आणि त्या फिटनेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या पाहतोय आपण 20 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा फलंदाज बाद होते कटआउटच्या स्वरूपात. षटक क्रमांक 2 चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती खूप चांगली लागली गेली होती. इथं मात्र कटाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय धीरज म्हात्रे. धावसंख्या आपण पाहिली तर 20 या अंकावरती. मी तर म्हणेन हा विकेट निश्चितच गंगामाता गोंदवली संघासाठी एक कारगर आणि फायदेशीर ठरेल कारण येणाऱ्या फलंदाजाकडे जी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची ती कदाचित धीरजपेक्षा जास्त असू शकते. परंतु सुरुवात चांगली करून दिली धीरज याने आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अरविंद येतोय. या फलंदाजाकडे सुद्धा खूप चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये परंतु आज ते प्रस्थापित करतील का कारण एका चषकाची अजूनही प्रतीक्षा आहे. यावेळेस सोडवलाय. मिस टाइम झालेला आहे. पाहूया शतरषक येतो अरुण त्याच्या खाली आणि इथं मात्र सोपा झेल इथं मात्र सोडला गेला आहे. झेल सुटल्यानंतर डोक्याला हात लावून त्याचा पश्चाताप केल्याशिवाय काही उरत नाहीये. इथं मात्र पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चितच असं नेहमी म्हटलं जातंय की सांप गुजर जाने के बाद लकीर पीट के क्या फायदा होतंय. कधी कधी पाहूया पुन्हा एकदा इंद्रपाल तरे टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र परफेक्ट टायमिंग साधला जाईल का लांबी साधली जाईल का परंतु नाही आहे. यावेळेस फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात डीजे. आपण पाहिलं तर पार्टनरशिप चांगली होत होती पहिल्या विकेटसाठी जिथं धीरजचा विकेट गेला त्यानंतर मात्र पाहतोय की आपण अरविंद आले. अरविंद यांनी स्फोटक फलंदाजी आक्रमक रूप धारण केलं होतं परंतु टायमिंग प्रॉपर साधता आलं नाहीये. 2 चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर 2 झेल उडाले होते. एक सुटला गेला परंतु लगेचच दुसरा झेल कन्वर्ट करता गेला आणि तिथं मात्र जर पाहिलं तर आपण फलंदाज बाद झाले कॅचच्या स्वरूपात. कैलाश यांनी खूप चांगली तिथं
कॅच पकडली गेली. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 6, त्यानंतर 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद आणि 2च धाबा. म्हणजे कमबॅक कसं केलं जातं हे पुन्हा एकदा सिद्ध करतोय इंद्रपाल तरे. आतापर्यंत जर विचार केला तर कालच्या दिवसात एक मिडन ओव्हर हाताळली गेली होती नरेश तरे यांच्या माध्यमातून. ती मॅच खूप इंटरेस्टिंग राहिली होती. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर बेस्ट बॉलिंगच्या यादीमध्ये संदीप माली असतील, भारत असेल, तानाजी असेल, प्रल्हाद असेल, नानू असेल, या सर्व गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये पाहूया कुठला गोलंदाज कुठला फलंदाज कारगर ठरतोय. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पाहूया लांबी गाठेल का. यस, नो डाऊट. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साइडला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडासा प्रेशर दबाव टाकलेला आहे आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या क्रिकेटचा ऑक्सिजन मानलं जातं. क्रिकेटची लाईफलाईन मानली जाते. जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठा फटका येतो तेव्हा तेव्हा तुम्ही येणाऱ्या चेंडूवरती बारकाईने लक्ष देत असताना खराब चेंडूवरती प्रहार, परंतु चांगला चेंडू असेल तर तुम्हाला सन्मान देणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होतय संतोष. यावेळेस रिव्हर्सचा फटका यूज केलेला आहे. शतरक्षक आहेत ऐनात. पाहूया एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि आता मात्र इथं एकच धावावरती समाधान मानावं लागते. विनोद म्हात्रे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. 3 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. जेव्हा जेव्हा हा खेळाडू फॉर्म मध्ये असतो तेव्हा तेव्हा गंगामाता गोंदिवली संघासाठी खूप फायदेशीर ठरणारी गोष्ट असते. पाहिलं तर पाहूया संतोष पाटील पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र आपण पहिल्या चेंडूला समोर ठेवला होता. पायांची हालचाल आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे आणि खडे खडे खेळण्याचा प्रयोग इथं मात्र दिसून आला. असफल झाले. निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस मात्र आपण जर पाहिलं ना तर रिझन तोच ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑप्शन सोडून जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपाने इथं अवांतर धावेची भरणा केली जाते. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की काऊ कॉर्नरच्या रिझल्ट मध्ये खेळून काढलेला आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. दीपक याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि नेहमीच दर्शवत असतोय. आज ट्राय केला जातोय, प्रयत्न केला जातोय, परंतु संतोष पाटील यांनी मात्र कमबॅक केलेला आहे. पुढील चेंडू इथं मात्र सुद्धा पाहू शकता आपण खोदून काढावं लागले चेंडूला. ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली आणि विनोद म्हात्रे मात्र खेळपट्टीवरती चांगला धावतोय. 2 धावा इथं कंप्लीट केले जातात. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 कंप्लीट केले जाते संतोष पाटील यांच्या माध्यमातून. दुसरा ओव्हर जो होता तो ओव्हर कुठेतरी चांगला आपण पाहिलं तर इंद्रपाल तरे याने हाताळला गेला होता. 2 गडी बाद केले आणि तिथनं मात्र कुठेतरी धावांचा रीग होता तो कमी केला होता, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केले गेल्या. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्याने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 36 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, या ओव्हरमध्ये 14 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये किती धावांची मजर मारली जाईल हेही पाहण्यासारखं राहील. आज आपण पाहिलं तर 8 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना झाला गावदेवी ओवली श्री बेताल कोपर. चालू असलेला सामना गावदेवी सोनाले गंगामाता गुंदवली, त्यानंतर मातोश्री चाविंद्रा, न्यू मिलन पायगाव, कालिका माता खारबाव आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. हे 8 संघ आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक संघ मात्र पराभूत झालेला आतापर्यंत गावदेवी ओवली. पाहूया या चालू असलेल्या सामन्यामध्ये कुठला संघ
पराभूत होईल आणि कोपर संघाशी या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. वीर तानाजी चषक 2024 भव्य दिव्य मित्र आपण आयोजन पाहतात आणि चांगली स्पर्धा या भिवंडी भाषांसाठी भेटीसाठी आलेली. यावेळेस स्लोवरचा मारा केला होता. इथं मात्र पाहूया एस्टनच्या वरतून यस आपण पाहिलं तर शरीराचा भेद घेऊन चेंडू गेला होता. आपण पाहिलं तर अपील केली होती, स्लो टाकला होता, पूर्णपणे जागा बनवली होती, परंतु बॅट अतिशय वेगान फिरली गेली. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नव्हता. यावेळेस आपण पाहतोय फ्लायटेड डिलिव्हरी यावेळेस हाताळली होती. परिवर्तन केला होता, आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केला होता. मागील चेंडू लेग स्टंपवर ठेवला होता, यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी टाकून आपण पाहतोय ऑफ स्टंपवर ठेवला होता. पूर्णपणे माइंड चेंज करावं लागलं फलंदाजाला. परिणामस्वरूप इथेही फटका सजवता आला नाहीये, परंतु एक चोरटी धाव पासून रोखूही शकले नाहीत. 37 धावा ऑन बोर्ड. सखाराम पुन्हा एकदा या वेळेस मात्र ऑन साइडला खेळलेला आहे. काव कॉर्नरमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते आणि इथं मात्र पाहिलं तर आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग चांगली आहे, प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे, परंतु आपण जर पाहिलं तर इथे सकाराम चांगली गोलंदाजी करतो, हुशारीने गोलंदाजी हाताळतोय. फलंदाजी शारीरिक भाषा ओळखून जणू काही चेंडू फेकले जात आहेत. अतिशय ताकदवार आणि खेळपट्टीवरती स्पिन हिटर या नावाने ओळखला जाणारा दीपक आपण पाहतोय आणि दीपककडे मोठी फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे, परंतु क्षमतेला कुठेतरी थांबून ठेवलेला आहे, रोख लावून ठेवलेला आहे. गतिरोधक जणू काही सकाराम आहे हा त्याच्या पुढे आहे. पुढील चेंडू इथेही पाहू शकता आपण, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. क्या बात आहे, पूर्णपणे बंद करून ठेवली होती बॅटला या गोलंदाजाने. विवश केलं जाते, प्रत्येक रनांसाठी झगडावं लागते, झुजावं लागते, मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करावी लागते. परंतु इथं आता मिस टाइम झालेला आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येईल इंद्रपाल, तोपर्यंत चेंडू मात्र सेफ लँडिंग होताना पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा मानस धरला गेला आहे आणि त्याची पूर्तता होईल का, परंतु ती झाली नाही आहे. फलंदाज बाद होतोय विनोद म्हात्रे रनआउटच्या स्वरूपात. नितीन येतोय, हा एक फलंदाज, एक चांगला फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे याही फलंदाजाकडे आहे, परंतु काही करण्यासाठी या पारीतील फक्त आणि फक्त एक चेंडू त्यांच्यासाठी राहिलेला आहे. एकच चेंडू मध्ये काय घडेल पाहूया. षटकार येतोय, चौकार येतोय, 3 धावा येतात, 2 येतात, एकेरी येते की डॉट येतोय. खूप उशिरा पाचारण केलेले पाहायला मिळते. ज्यावेळेस आपल्या संघामध्ये मोठी बॅटिंग लाईनअप असते तेव्हा असे चित्र नेहमी पाहायला मिळतात. एका चेंडूचा सामना करत असताना वन शॉट, क्या बात आहे, चेंडूला फेकून दिला सी बारच्या बाहेर. बिग हिट, षटकार. खेळ संपन्न झाला. आल्या आल्या आपण जर पाहिलं एक बिग हिट षटकार लगावला गेला नितीन यांच्या माध्यमातून आणि धावसंख्येला आकार मिळाला, तो म्हणजे 47 धावांसाठी आणि 48 धावांचं इथं मात्र टार्गेट आहे गावदेवी सोनाले संघासमोर. ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया सौरभ पाटील यांच्या आवाजाने. डीजे
पुढील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल म्हात्रे आणि ते डिलिव्हर करत आहेत नंदू यांना. पहिला सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नंदू यांनी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावे. थँक्यू सो मच मधुजी ठाकरे सर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नंदू यायचा आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्रीवेतार कोपर टीमचा नंदू. देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच नंदू यांना. मागच्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच होते डेडिकेट केले त्यानं नंदूला. आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. गोपीनाथ पाटील समाजसेवक जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच करचन ट्रॉफी. स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार आतिश पाटील, कुमार अजय पाटील गिफ्ट आपण देतो. उद्योगपती उद्योजक विवेक जी पाटील याच्या शुभ हस्ते आपण देतो हा गिफ्ट टेम्पल. हे अहवाल देण्यात आला राजूजी पाटील, ज्ञानदेवजी पाटील, मनोजी पाटील आणि प्रल्हादजी पाटील जे 40+ खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल एक गिफ्ट टेम्पल. खूप शुभेच्छा. मान्यवरांचा आभार, खेळाडूचं अभिनंदन. सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सोमनाथ चौधरी साहेबांना आपण सन्मानित करूयात. ध्रुवा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय सोमनाथ चौधरी. सन्मान करूया उद्योजक उद्योगपती विवेकजी पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूयात. ध्रुवा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय विवेकजी पाटील उद्योजक उद्योगपती यांना सन्मानित करूयात. ध्रुवा पाटील यांच्याकडनं सन्मान मायेची शाल पुष्पगुच्छ. आपण इथे आलात या स्पर्धेच्या बावडे त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. त्याच्यानंतर सन्मान करूया आता सोनाले गावचे समाजसेवक गोपीनाथ पाटील याला देखील आपण सन्मानित करूयात. या गोपीनाथ पाटील तुमचा देखील सन्मान करतो. जे गावदेवी सोनाले खेळती आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते देखील इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आपण करतोय आणि खेळाडू देखील आहेत. नक्कीच दमन दौरा न्यू 40+ तुम्ही पाहता. सुपर 6 मध्ये आता वीर तानाजी दापोडे पोचणारच एक अवघ्या 5 धावेची गरज आहे. सुपर 6 म्हणजे बक्षीस लागू देखील होईल आणि देखील अशीच भगवंताच्या प्रार्थना करू की तिथून दमन दौऱ्यामध्ये ते फायनल देखील मारावी. या पण सन्मान करूयात आपण संदीपजी पाटील यांचा जे कोपर्स आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. अरविंद म्हात्रे तर त्यानं प्रत्येक झेल पकडला तर झेलसाठी 5 लावण्यात आला. माजी उपसरपंच प्रल्हादजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. मनोहर मडवी यांचा देखील आपण सन्मान करू. मनोहर मडवी या त्यांचा देखील आपण सन्मान करू ध्रुवा पाटील यांच्या शुभ हस्ते.
सन्मान त्याच्यानंतर आपण करणार आहोत. अनिल म्हात्रे यांना देखील सन्मानित करू. दुर्वा पाटील यांच्या शुभ हस्ते हा देखील आपण सन्मान पार करूयात. बॉल मिड ऑफ, फिल्डर इथे उपस्थित, एकच धाव. अनिल म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दुर्वा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करूयात आपण उपस्थित चौधर पाडाचे भीम तरे यांना देखील आपण सन्मानित करू. यांचा देखील आपण सन्मान करतो. भीम तरे जे चौधर पाडा या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण आलात या स्पर्धे शोभावली आणि नक्कीच आपण सन्मान त्याचा पार करा. जाऊया लगेचच मॅच कडे, जिथे उत्तरार्धामध्ये बनवायच्या धावा 48, सरासरी 12ची प्रति षटकामध्ये आणि धावा धावपलकावरती बनतात 4. अरुण पाटील भगवान अशी सलामीची जोडी. बॉल तुम्ही पाहताय मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत येणार तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 6 या आकड्यावरती गगमाता गोंदवली त्यांना फाईट करतीये आई गौरवी सोनाळे. या दोन टीम मध्ये 48 लक्ष पार करायचा. अरुण आणि भगवान तुम्ही पाहता या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खेचला स्टेट डाऊन दी ग्राउंड, बॉल चालला लॉग ऑन. लॉग ऑफच्या मध्ये क्रिकेटचं सौंदर्य आला या उत्तरार्धामध्ये. पहिला दमदार चौकार 4. स्टेट डाऊन दी ग्राउंड, फटका काला जवाब. लॉंग ऑफ च्या मधनं क्रिकेटचा सेफ फटका. चिनू 4 धावेन करता 4 स्कोर पुढे चालला. दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. अरुण पाटीलच्या बॅट मध्ये चौकार आला. ऑन द कार्पेट बॉल चालला. फिल्डर लॉंग ऑन ला उपस्थित आहेत. दुसरी धाव होईल का? 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते पहिलं 48 लक्ष होतं धावा धावपलकावरती. 12च्या सरसीनं काढल्या जातात आणि आता 18 बॉल 36 धावेची अजूनही गरज आहे. अठरा बॉल 36ची गरज आहे. 12ची सरासरी प्रति षटकामध्ये ती राखली आहे. बॅटिंग करणारी टीम गावदेवी सोनाली द षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. दुसऱ्या षटकामध्ये प्रेमला तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल, कारण की दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रेम नाथ आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षण विखुरलेलं तुम्ही पाहता. लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, डीप पॉइंट, फर्स्ट स्लीप, लेग स्लीप, विकेट कीपरच्या भागे 2 फिल्डर तुम्ही पाहता. षटकातील पहिलाच बॉल आडव्या वाटणं खेचला. ऑल ऑन दी कार्पेट बॉल चालला लॉंग ऑन. फिल्डर न केली मिस फील्ड. 6 चौकार आला.
फिल्डरच्या माध्यमातून फिल्डर तिकडे नाना याच्याकडनं चुकी झाली आहे. त्याच्यानंतर चौकार देखील आला. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये इथे अडवण्याचा प्रयत्न. दुसरा अटेंडला बॉल उचललाय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती 48 धावेचं लक्ष पार करायचं. पहिला सामना जिंकलाय श्री वेताल कोपर संघानं. विनर मध्ये आम्ही देखील खेळणार आहोत. बॅकफुटला जाऊन कट केला. डीप कव्हर पॉइंटला बॉल चालला तिकडे फिल्डिंग आणि तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अरुण आणि तुम्ही भगवान मध्ये पाहिलं 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस लॉंग ऑफला खेळला. एक केली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न चालू. फेकी आली नो स्ट्राईक केला तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 21 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप 21ची अरुण आणि भगवान मध्ये. षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला. इथे तुम्ही पाहता बॅटचा कडा लागला आणि त्याच्यानंतर विकेट किपर त्याचं काम पूर्ण केलं. विकेटचं पतन पहिला धक्का. पाहता 21 या आकड्यावरती बॉल चालला. तुम्ही पाहता बॉर्डलाईनच्या दिशेनं विकेटचा फिल्डर वेगानं आला तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते दिवसा 2 षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष 48 होतं. धावा धावफलकावरती 22 या आकड्यावरती. अठ्ठेचाळीस धावेचं लक्ष 12 मध्ये बनवल्या 22 आणि आता 12 मध्ये बनवायच्या धावा 26 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय दीपक. तिसऱ्या षटकामध्ये इंद्रपाल तरीला तुम्ही पाहता जो तिसऱ्या क्रमांकावर त्याला 12 मध्ये बनवायच्या धावा 26. दीपकचं हे तिसरं षटक प्रगतीपथावरती. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल खेचला. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तुम्ही तिथे पाहता तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 24 या आकड्यावरती वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 स्पर्धेचा
पाचवा दिवस आणि तुम्ही पाहताय या पाचव्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर भेटीस आली आहे या दोन टीम मध्ये. कट केला, बॉल चालला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, तिकडे फिल्डर उपस्थित आहे. तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा. डबलला जास्त प्रमोट केले जातात. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी सोनाली टीमच्या बाजूनं स्कोर पुढे चाललाय 26 या धावेवरती. 26 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 22 धावेची अजूनही गरज आहे. 10-22. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल पंच. तुम्ही पाहता भाऊजी पाटील यांना मेन पंचाच्या भूमिकेत, सुनीलजी म्हात्रे सर स्क्वेअर लेगचे पंच, तिसरे पंच आमचे सूरजजी घरज सर. हे 3 पंच. लॉर्ड फुटटॉस केसला बॉलला मिड विकेटला फिल्डर आहे, पायानं बॉल स्टॉप केला. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जातीये. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 28 या आकड्यावरती अल्पेश गायकवाड तुम्ही पाहता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 5व्या दिवसामध्ये. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकतात. आजच्या या 5व्या दिवसामध्ये मनोज ठाकरे सरांचा तुमचं देखील स्वागत करू. GTC ह्या स्पर्धा कव्हर करतीये. युट्यूबला जे प्रेक्षक जोडल्यात त्या मायबाप प्रेक्षकांचा देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. शिरगातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला सोडून जातवा. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एकोणतीस 29 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि फुलटॉसला फुलटॉस लेग सीमा पार असे बॉल जर तुम्ही टाकाल ना बॉडी लाईनच्या बाहेरच लँड होतील. आणि तिसरे पंच लगेच आपण जाणार आहोत. ह्या सुरेश घरज सर हाईट फॅक्टर चेक केला जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे, कसा डीप राहिलाय का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आमचे तिसरे पंच सुरेश घरज तुम्हाला नक्कीच देतील. कशा रीतीनं फ्रंट फुटला गेलाय का फलंदाज, जर फ्रंट फुटला गेला असला तर मग तुम्ही पाहता 2 असणारे, जर बॅकफुटला असला तर कमरेच्या वरती बॉल जर थोडा आढळला लगेच आम्ही 2 देऊ. आणि तिसरे पंच आमच्यात विमर साठी रिव्ह्यू घेतला. आमचे पंच भाऊजी पाटील असतील, सुनीलजी म्हात्रे सर असतील, चांगले पंच. भिवंडी ग्रामीण 40+ जेव्हा जेव्हा ते नक्कीच आम्हाला भेटत असतात. तुमचं देखील स्वागत करू. तिसरे पंच सुरेश घरज सरांना तुम्ही पाहता. त्याच्यानंतर विक्रम नाईक सरांना देखील पाहिलं तुम्ही पंचाच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये. शिवाजी मडवी यांना देखील पाहिलं पंचाच्या भूमिकेमध्ये. योगेश चिकणे यांचा देखील तुम्ही आवाज ऐकला या स्पर्धेमध्ये. DJ पॅरी याचं देखील आपण स्वागत करू. आवाजाची काळजी घेत आहेत. चांगलं DJ सिस्टीम फेअर डिलिव्हरी. चला लगेच सुरू करूयात. या षटकारानं स्कोर पुढे झाला धावा धावफलकावरती 35 या कड्यावरती 35 रन. 8 बॉल 13 धावेची गरज. शिरगातील पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपला बॉल, त्याच्यावरती देखील बॉल पर्यंत देखील गेले होते पण जास्त बाहेर निघाला. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रानं स्कोर पुढे चालला. दोन मिनिटं जरा मॅच थांबवा. इथे शुभागमन झाला तुम्ही पाहता. RK बिल्डर्सचे सुधीरजी म्हात्रे साहेब आपलं वीर तानाजी क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. RK बिल्डर्सचे सुधीरजी म्हात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही जे आमचे टॉक्स बॉक्स पाहता नक्कीच RK बिल्डर्सचे
सुधीरजी म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. मग सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं नाव आणि क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटला दैविता मानणारे हे व्यक्तिमत्व नक्की सुधीरजी म्हात्रे साहेब तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू या वीर तानाजीच्या क्रीडा नगरीमध्ये. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. दापटेवरती असलेले त्यांचं प्रेम नक्की जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा होते तेव्हा तेव्हा तुम्ही अडके बिल्डर्सचे टॉसबॉक्स आम्ही पाहतोय आणि आता देखील हे प्रेम आहे त्यांचं. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. सुनीलजी म्हात्रे साहेबांचं सहर्ष स्वागत करूया. खेचण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक होता, पडल्यानंतर बाहेर निघाला, डॉट करून गेला बॅट्समनला आणि धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रनसंख्या पाहता 36 धावा 48 पाठलाग करायचा 36 धावा धावपलकावरती आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक. हा देखील तुम्ही बॉल पाहताय, खूप चांगला बॉल होता. हा देखील डॉट बॉल. शेवटच्या दोन्ही बॉलवरती एक देखील धाव आली नाही. डॉट बॉलला षटक क्रमांक इथे संपलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 36-12च्या सरीनं ती धावसंख्या राखली आतापर्यंत 3 षटकामध्ये 36 आणि समीकरण आता येणारे बॉल 6 मध्ये बनवायचे 12. डीजे पहिले षटक फेकला धीरज म्हात्रेनं, ज्याने धावा खर्च केला 12. बघा तुम्हाला आम्ही स्कोर देखील सांगतो. पहिले षटक पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर लेग बायची 1 आली, त्यानंतर 2 आल्या, त्यानंतर 2 आल्या. 5व्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर पुन्हा 2 आल्या. दुसरं षटक प्रेमनाथनं फेकलं, त्यानं पहिल्या बॉलवरती धावा 4 दिल्या, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 2 आणि विकेट, त्यानंतर 1. त्यानं धावा खर्च केल्या 10, त्याला विकेट 1 मिळाली. दीपकनं तिसरं षटक हाताळलं, ज्यानं धावा खर्च केल्या 14. पहिल्या बॉलवरती 2, पुन्हा दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती 2, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर डॉट. अजून काही शंका असेल तर लगेचच विचारा, काही हरकत नाही. बघा आता काही शंका आहे का गोंदवली संघ? लगेच जाऊयात आपण मॅचकडे. सहा बॉल 12ची गरज. 6 धावा डिफेंड करायच्या. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला विनोद आला. विनोद बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पहिलाच बॉल. केसला आडवा बॅटनं बॉल चाला. स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती. तुम्ही पाहता 37 या आकड्यावरती आणि आता समीकरण 5 बॉल 11 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटनं मिडल ऑफ दी बॅट हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. मिडल ऑफ दी बॅट
मिड विकेट क्लिअर करणारा तडाखा होता. समीकरण तुमच्या समोर. 4 बॉल 5 धावेची गरज आहे. ऑल दी कार्पेट बॉल चला बॉन्डलाच्या दिशेने सीधा फिल्डर तुम्ही पाहताय. खूप चांगली फिल्डिंग तोपर्यंत 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 45 धावा आणि समीकरण आता असणार आहे 3 बॉल 3 ची गरज आहे. बॉल 2 रन इक्वेशन. तीन बॉल 2 रन इक्वेशन या मॅच मध्ये. डॉट बॉल फेकावे लागतील. मॅच बनू शकते. इथून मॅच संपली नाहीये. काही पण होऊ शकते या मॅच मध्ये. ऑल दी कार्पेट बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेला विजयाचा चौकार आणि सामना जिंकला आई गावदेवी सोनाली संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. गंगा माता गोंदवली खेळ चांगला राहिला. गोलंदाजी कुठेतरी कमी पडली. त्यामध्ये देखील तुम्ही सामना मात्र गमावला आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. गोंदवली संघाचं आभार करू. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. या धीरज म्हात्रे गोंदवली या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धीरजी म्हात्रे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दिव्या मॅन ऑफ द मॅच ज्यानं अष्टपैलू कामगिरी केली. जेव्हा पूर्वार्धामध्ये बॉलिंग करत असताना अवघ्या 8 धावेचं षटक इकॉनॉमिक षटक राहिलं ज्यामध्ये 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मध्ये 2 षटकार 1 चौकार 25 धावेची खेळी केली तो इंद्रपाल तरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मान्यवर उपस्थित आहेत. आर्काइव्ह विल्डरचे प्रोप्रायटर सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान इथे वीर तानाजी क्रीडा मंडळची संपूर्ण टीम योग्य त्या रीतीने पार पाडत आहेत. आपण पाहू शकता मायेची उपदार शाल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटच देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मित्र श्रद्धेने ज्ञान मिळतोय, नम्रतेने मान मिळतोय आणि योग्यतेने स्थान मिळतोय. आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी एक साथ येत आहेत तेव्हा त्या माणसास योग्य तो मान सन्मान दिला जात आहे. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. क्या बात आहे. या क्रिकेट मंडळावरती असलेलं प्रेम त्यांना मात्र इथं घेऊन आलेलं आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा क्रीडा मंचावरती